मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर चला तर मग आजच्या छान अशा या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आज ना छान अशा शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला तर मग छान अशा ना आजच्या या शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी आपण पाहूया। तर मी आज ना शेंगदाण्याचा लाडू बनवणार आहे। तर मस्त इथे ना छान बघा काल चुलीवरती ना शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। तर मी आता ना हे शेंगदाण्याचे लाडू बनवते। तर मी टारफल सकट ना शेंगदाणा मिक्सरला वाटून घेणार आहे। तुम्हाला जर याच्यावरचं टारफल काढून शेंगदाण्याचा लाडू बनवायचा असेल तरी बनवू शकता। तर मी याला टारफल असं टाकलेलं आवडतं कारण शेंगदाण्याचा लाडू ना कलर छान दिसतो। तर मी याच्यामध्ये गुळ ॲड केलेला आहे। आता ना हे मी मिक्सरला छान असं ना म्हणजे थोडंसं रवाळ असं मी बारीक करून घेते शेंगदाणा आणि गुळ। ते बघा तुम्ही पाहू शकताय छान असं ना बारीक वाटून घेतलेलं आहे थोडंसं रवाळ। तर ना शेंगदाण्यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आणि गुळातील ना नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स ना शरीराला आपल्याला पटकन असं ऊर्जा भेटतं आणि प्रथिनाचा ना शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रथिने असल्यामुळे आपल्या स्नायूला ना त्याची खूप मदत होते। तर मला ना तीळ टाकायच्या नंतर आठवलं बरं का। तर इथे बघा मी थोडंसं तीळ पण टाकून घेते। तिळामुळे ना खूप छान आणि टेस्ट लागते बरं का। आणि आपल्या हृदयासाठी ना शेंगदाण्यातील ना चांगले फॅट्स आणि हृदयाच्या आरोग्याला ना पण हा शेंगदाण्याचा लाडू खूप फायद्याचा आहे। आणि गुळामुळे ना आपल्या शरीरात ना हिमोग्लोबिन पण वाढतं। आणि इथे बघा मी शेंगदाण्याचं ना सर्व मिश्रण ना आता एकत्रित करून घेणार आहे। तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय। तर मी गूळ आणि शेंगदाणे दोन्हीही मिक्सरला वाटून घेतलं होतं आणि आता ते ना पूर्णपणे ना मिश्रण ना एकजीव करायचं म्हणजे जेणेकरून ना आपला शेंगदाण्याचा लाडू खायला छान आणि गोडपणा पण ना या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये उतरेल। तर मी ना इथे बघा तीळ गूळ आणि शेंगदाणे वापरलेले आहे। आणि तुम्हाला आणखीन ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। मी फक्त शेंगदाण्याचा लाडू बनवलेला आहे। तर मस्त इथे बघा मी असं ना एक एक छोटे छोटे असे मी गोळे बनवून घेते शेंगदाण्याच्या लाडूचे। आणि शेंगदाणा लाडू ना हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थ आहे बरं का। तो प्रामुख्याने ना भाजलेले शेंगदाणे आणि गूळ वेलची पावडर किंवा गुळामुळे ना हा लाडू ना खूपच चविष्ट लागतो। आणि त्याच्यात ना तीळ टाकल्यामुळे ना आपल्या या गुळाला टेस्ट पण छान येते आणि तेल सुटायला पण ना या लाडूला मदत होते। तर मी त्याने 2-3 लाडू ना तिथंच किचन ओट्यावरती म्हणजे वळून घेतला उभारून। परत म्हटलं आता खूपच वेळ लागतो लाडू वळवायला म्हणून मी इथे ना बसून हॉलमध्ये तर सर्वच लाडू मी इथे वळवून घेते आता मस्तपैकी। शेंगदाणा लाडू ना पौष्टिक असलं तरी ना त्यात गूळ असल्यामुळे ना आपण ना प्रमाणात पण खाल्ला पाहिजे। सकाळी 1 किंवा 2 लाडू खाल्ले पाहिजे। आणि आपल्या ना गुळामुळे ना शरीरातील ना हिमोग्लोबिन पण छान वाढलेलं असतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं बरं का असं शेंगदाण्याचा लाडू खाल्ला तर। प्रथिने आणि फॅट्समुळे ना भूक कमी लागतं आणि जास्त वेळ आपल्याला हे पोट भरल्यासारखं राहतं। मग सकाळी चहा वगैरे पिण्याऐवजी ना आपण 1-2 लाडू असे खाल्ले पाहिजे। आणि शेंगदाण्यापासून बनवलेला ना हा शेंगदाण्याचा लाडू पारंपरिक चविष्ट आणि पौष्टिक हा पदार्थ आहे। आणि मस्त असा ना लहानांना पासून मोठ्यांपर्यंत ना सर्वांसाठी उत्तम हा शेंगदाण्याचा लाडू आहे। तर बघा मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेला आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक असा आणि घरच्या घरी ना असा मी इथे शेंगदाण्याचा लाडू बनवलेला आहे। तर शौर्यची पण तब्येत खूपच असं हडकुळ असल्यामुळे ना त्याला पण ना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की शेंगदाण्याचा लाडू खायला म्हणून मी ना इथे शेंगदाण्याचा लाडू बनवलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनलेले आहेत। तर मी छोटे छोटे आकाराचेच बनवलेत बरं का कारण
काय करतो की अर्धा खाताना अर्धा तसं ठेवतो शौर्य, म्हणून म्हणजे 1-2 घेतले तरी पण ना त्याला खायला बरोबर होतं. म्हणून मी छोट्या आकारचेच ना असे शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत. आणि दररोज सकाळी असा एक लाडू खाल्ला ना आपल्या आरोग्यासाठी ना खूप छान आणि चांगलं आहे आणि फायद्याचंही आहे. तर तुम्हाला आणखीन थोडंसं जवळून दाखवते की आपला शेंगदाण्याचा लाडू कसा वळलेला आहे मी. तर मस्त तिथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर खूप छान असे मी छोटे थोडेसे मोठ्या आकाराचे असे शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत. तर मस्त असं ना, आणि कोणाकोणाला असे शेंगदाण्याचे लाडू खायला आवडतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आजचा माझा ना शेंगदाण्याचा लाडूचा रेसिपी कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.